डॉक्टर बघा, भयंकर असा त्रास हे लोक देत असतात, पण स्त्रीचा दोष नाही आहे हे डॉक्टर लोकांनी देखील मान्य केलेलं आहे. स्त्रीला मुलगी झाली, स्त्रीचा दोष नसून तो दोष पुरुषाचा आहे. मी माझ्या मनचं नाही सांगत आहे, हे डॉक्टर बोलतायत म्हणून. आणि स्त्री कुठे कमी आहे हो? प्रत्येक ठिकाणी आहे ना. डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, वैज्ञानिक, वैमानिक, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, हर क्षेत्रात आहे. एसटी महामंडळामध्ये कंडक्टर मुली आहेत. पेट्रोल पंपावर देखील मुली कामाला आहेत. तुमचं ते आहे ना काय, टोल प्लाझा, टोल नाका, टोल नाक्यावर सुद्धा मुली कामाला आहे. असं एकही क्षेत्र आता राहिलं नाही की मुलगी त्या ठिकाणी नाही. कीर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य, प्रत्येक क्षेत्रात मुलगी आहे. पण तिला कमी देखू नका, ती प्रत्येक क्षेत्रात आहे. पण आजही काही भागात गेलं ना तर स्त्रीला स्वातंत्र्य नाही, आजही ती पारतंत्र्यात दिसतीये. नुसतं म्हणायला झालं 50%, पण पुरेशा भागामध्ये पाहिलं तर पुरेशी त्या सुविधा अजूनही स्त्रीला नाही. चूल आणि मूल एवढंच तिने बघावं, इतर आपलं डोकं हलवू नये, असं काही लोकांचा हा गोड गैरसमज आहे. आणि माझं प्रामाणिकपणाने एक सर्वांना मत आहे, तुमचा गोड गैरसमज लवकर वेळीत दूर केला तर तुमच्या तब्येतीसाठी चांगलं आहे. स्त्री कमी नाही, प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी ती आहे. कित्येक लोकांची म्हातारपणाची काठी मुलगी झालेली हो. कित्येक लोकांचा घर सांभाळते मुलगी. मुलगा आणि मुलगी हा भेद मनातून काढून टाका. बऱ्याच लोकांना वाटतं की शेवटच्या वेळेला अग्निसंस्कार करण्यासाठी, अग्निदान देण्यासाठी मुलाचीच गरज आहे. मला एक सांगा, सगळ्यात चांगला गॅस कोण पेटवतो हो? सगळ्यात चांगलं चूल कोण पेटवतं? स्त्रीच पेटवते ना. मग कशाला तुम्ही एवढा पुढचा विचार करता? मुलगा आणि मुलगी हा भेद मनातून काढून टाका. मुलगी कुठेच कमी नाही. आज तुम्ही सर्व, आपण सर्व उंच मानेने जगतोय, मोकळ्या मनाने फिरतोय, वावरतोय. आजच्या महाराष्ट्रामध्ये, या भारत भूमीमध्ये आपण फिरतोय. कुणाचे उपकार आहे? हे उपकार आपल्यावरती केवळ आणि केवळ एका स्त्रीचेच आहे. ती स्त्री म्हणजे माझी राष्ट्रमाता जिजाऊ आहे. राष्ट्रमाता जिजाऊने या भारत भूमीला, या महाराष्ट्राच्या मातीला असं रत्न आपल्याला प्राप्त करून दिलं आहे, ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते काय झालं असतं? काशी की कला जाती, अरे काशी की कला जाती, मथुरा तीर्थ क्षेत्र नष्ट हो जाता. एक छत्रपती शिवाजी महाराज न होते तो सबकी सुन्नत हो जाती, सबकी सुन्नत हो जाती. म्हणून माझ्या राजाच्या चरित्राची महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे. ज्याप्रमाणे बघा, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या मातीला. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या मातीला. आणि शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. सूर्य कधीही तळहाताने झाकत नाही, हिमालय पर्वत कुणाच्या बापानेही वाकत नाही. आम्ही खरं बोलतोय, अडवायची कुणाची ताकद नाही. कारण कुणाचे उपकार? माझ्या मासाहेबांचे, राष्ट्रमाता जिजाऊंचे उपकार. आणि प्रत्येक स्त्रीला विनंती आहे, आपल्या पोटी येणारी राजमाता जिजाऊ असू शकते. आपल्या पोटी येणारी जी स्त्री आहे ना, ती झाशीची राणी लक्ष्मीबाई असू शकते. आपल्या पोटी येणारी जी कन्या आहे ती जनाबाई, बहिणाबाई, गार्गियासारखी, सखूबाईसारखी, मीराबाईसारखी असू शकते. म्हणून त्या मुलीची हत्या करू नका. राजमाता जिजाऊ यांचा इतिहास डोळ्यासमोर आणा तुम्ही. राजमाता जिजाऊ जर जन्मालाच आल्या नसत्या तर काय झालं असतं? राजमाता जिजाऊ जन्माला आल्या नसत्या तर आज इतकी भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली असती. मासाहेब तुम्ही जर नसता, मासाहेब तुम्ही जर नसताना तर नसता दिसला मंदिरावरती कळस, तर नसती दिसली अंगणामध्ये पवित्र ती तुळस. मासाहेब तुम्ही जर नसताना तर कुंकू भरता नसतं आलाच कपाळी, तर
नसतं आज आलं कपाळी. या माझ्या माँसाहेबांचे मोठे उपकार आपल्यावरती आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने हा विचार करावा की आपल्या पोटी येणारी अशी कन्या असू शकते, म्हणून तिला गर्भातच कुणीही मारू नका. तिचाही जन्मसिद्ध हक्क आहे. तिला जन्म घेऊ द्या, तिला तिच्या पायावरती उभं राहू द्या. जन्म झाला ना मुलीचा, दुःख व्यक्त न करता आनंद उत्सवच साजरा केला पाहिजे. स्वागत करूया मुलीच्या जन्माचे, सार्थक होईल या भारत भूमीचे. पाप नका करू त्या भ्रूण हत्याचे. स्वागत करूया मुलीच्या जन्माचे, स्वागत करूया त्या मुलीच्या जन्माचे. म्हणून आपणही हत्या करायची नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायची नाही, कारण मुलींची संख्या इतकी झपाट्याने कमी होती. थोडक्यात जर आपण विचार केला, 720 मुली आहे आणि मुलं इतके जास्त झाले. 720च मुली आहे आणि जवळ 1000च्या संख्येने मुलं आहे. किती मुलं एक्स्ट्रा झाले बरं? गणित जमत नाही का आपल्याला? 280 मुलं एक्स्ट्रा आहे, जास्त आहे. 280 मुली कमी आहे. मग ते 280 पोरांना बायका आणायच्या कुठून? काळाची गरज हा विनोद नाही माय बापांनो. आज काळाची ही गरज, आज स्त्री भ्रूण हत्या, गोहत्या हे प्रमाण वाढले, त्यामुळे सृष्टीचाही समतोल बिघडायला लागलेला. आज एक्स्ट्रा हे मुलं जे आहे, काही दिवसांनी कार्यक्रम राबवावा लागेल. घरोघरामध्ये छोटीशी जाहिरात पत्रिका छापावं लागेल. आमचे चिरंजी गावच्या म्हसोबाऱ्यांना सोडले, हे असं आगळं वेगळं काहीतरी कार्यक्रम करावा लागेल. म्हणून वेळीच सावध व्हा. मुलगा आणि मुलगी भेद करू नका. विठ्ठल विठ्ठल. असो, काय विषय चालला होता आपला? जागे ना सगळे? महिला मंडळ काय चाललं होतं? मला कीर्तन चाललं होतं. कीर्तन चाललं, पण कीर्तनात काय विषय होता? राजाला सगळ्या मुलीच झाल्या. बरोबर. तर जयपाल राजाची कथा आपण बघतो. सगळ्या मुली झाल्या, मुलगा नाही, अंशाला दिवा नाही, पुन्हा गरोदर आहे राणी. हा बजावून सांगतो, तिला धमकी देतो. राणी बिचारी नेहमी उदास असायची. मुलगीच झाली तर काय करायचं? पुढे प्रसूत काळ जवळ आलेला. राणी प्रसूत झाली आणि योगाने राणीला पुन्हा मुलगीच झाली. मुलगी झाली राणीला. रडती राणी, काय करू या छोट्याशाच्या मुरड्या बाळाला घेऊन कुठे वनवन भटकू? राजा माझा तर त्याग करेल. रडायला लागली, पण तिची दासी मात्र हुशार होती. राणी साहेब, चिंता नका हो करू. जरी मुलगी झाली ना, तरी अशी अफवा फैलवा, मुलगाच झाला. ब्रह्मदेवताला बोलवण्यात आलं आणि त्या ब्राह्मण देवताकडून राजाला सांगण्यात आलं, महाराज 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 तुम्हाला मुलगा झाला. राजाने मुलगा झाला शब्द ऐकल्याबरोबर इतका आनंद झाला की त्याचा आनंद गगनात मावे. घरोघर पेढे वाटण्यात आले. मुलगा झाल्यावर पेढेच वाटतो आपण, नाही का? इकडे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली, घरी फोन केला, मुलगा झाला. काय मुलगा झाला? खोकेचे खोके पेढे वाटायला सुरुवात. आणि मुलगी झाली म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर अशी 12च वाजतात. का कुणास ठाऊक? काय एवढा तिरस्कार करावा? मुलगा झाल्यावर सगळ्यांना आनंदाने मुलगा झाला. मुलगी झाल्यावर म्हणता का हो असं? महिला मंडळ हो, बचत गट, बचत गटच आता गावाला सुरू झाले तर मग काय म्हणता हो तुम्ही? मुलगी झाल्यावर प्रामाणिकपणाने सांगायचं बरं का मला. काय म्हणता तुम्ही? पिंदारडीत झाली. बरोबर ना ताई? पिंदारडीत झाली. मुलगा झाल्यानंतर असं म्हणा ना, काय होतं एखाद्या वेळेला पिंदारडा झाला म्हणायला? आमच्या वंशाचा दिवा येतो. असू द्या तुमच्या वंशाचा दिवा, मी विरोध करत नाही माता माऊलींनो, पण हे लक्षात असू द्या, मुलगा वंशाचा दिवा असेल तर त्या दिव्यातील ज्योत मुलगी आहे. स्त्री शिवाय पुरुष अधुरा आहे.
पुरुषाशिवाय स्त्री अधुरी आहे. गाडी चालली आहे, 2 चाक आहे तिला, मागे पुढे झालं तर जमल? दोघं बरोबर चालले तरच ती गाडी चांगली चालेल ना. मग संसार रूपी गाडीची स्त्री आणि पुरुष 2 चाक आहे, बरोबर चालले तरच ही गाडी व्यवस्थित चालणार आहे. म्हणून हा भेद मनातून काढा. विठ्ठल विठ्ठल. राजाला आनंद झालेला आहे की मुलगा झाला म्हणून. आता इकडे ही मुलगी आहे आणि या मुलीला मुलाचे कपडे घालण्यात आले, सर्व काही मुलांचं शिक्षण देण्यात आलं. हळूहळू बोलता बोलता मुलगी 21 वर्षाची झाली. मुलगी 21 वर्षाची झाली, पण राजाला आणि समाजाला काय माहिती हा मुलगा आहे. लक्षात आलं, कारण की ब्राह्मण देवताने 8 घातलेली होती राजाला. मुलगा झाला, पण त्या मुलाचं तोंड 21 वर्षाचा होस तर पाहायचं नाही. 21 वर्ष हाच विचार करायचा, कधी 21 वर्ष पूर्ण होतील आणि कधी माझ्या मुलाचा चेहरा पाहिजे. आणि बोलता बोलता 21 वर्ष झालेले लक्षात आलं, आज तर 21 वर्ष पूर्ण होत आहे, आता चेहरा पाहायला हरकत नाही. आनंदाच्या भरामध्ये राजा आपल्या मुलाच्या महालात आलेला आहे. आल्या बरोबर चेहरा बघितला, वा किती देखणा, किती सुंदर राजबिंड स्वरूप माझ्या लेकराचं आहे. बोलता बोलता 21 वर्ष झाली, मग लग्न करायला पाहिजे ना. आता सुंदर राजकुमारिका पाहिली, विवाहाची संपूर्ण तयारी केली. आजची तारीखही पकडली बरं का. लग्नाची तयारी घरामध्ये सुरू झालेली. पण विचार करते मुलगी, मी स्त्री आहे, स्त्री असताना दुसऱ्या स्त्री बरोबर माझा विवाह कसा होणार. आता पुढे भलतंच काही होण्यापेक्षा आता मात्र मरण आलेलंच बरं. त्या क्षणाला त्या मुलीने आपल्या राज्याचा त्याग केला. ही संपूर्ण जी कथा आहे, संपूर्ण जी गोष्ट आहे, आपल्याच महाराष्ट्रा शेजारी जे कर्नाटक राज्य आहे आणि त्या ठिकाणची ही कथा आहे. तर कर्नाटक राज्यामध्ये ही मुलगी जन्माला आलेली. कर्नाटक राज्यामधून जी निघाली ती आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्हा जुन्नर तालुका, ज्या ठिकाणी रेडा समाधी आहे बघा, आळे बेहलं जे आहे ना, घनदाट पूर्वीला तिथं जंगल होतं, त्या जंगलात आली आहे. आणि तिथं आल्यानंतर एका वृक्षाला दोर बांधलेला आहे. आता गळफास घ्यायचा आणि मृत्यू पावायचं. झाडावर चढली आहे, तेवढ्यात माझी माऊली ज्ञानोबा आहे, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई, 4 भावंड तीर्थयात्रा करण्यासाठी नेमकंच त्या वनातून जात आहे. माझे माऊली ज्ञानोबा रे भगवंताचं गुण गात आहे, भगवंताचं भजन करतात. राम कृष्ण हरी जय जय राम, राम कृष्ण हरी जय जय राम, जय जय राम, राम कृष्ण हरी. सावरी राम, राम कृष्ण हरी. माऊली चाललेली आहे. भजनाचा आवाज ऐकला तिने, विचार करते मी मरणार आहे, मी या ठिकाणी मरणार आहे. पण जाता जाता जर संतांचं दर्शन जर मी घेतलं तर जीवनातच सार्थक. झाडावरून खाली उतरली, माऊली त्या ठिकाणी आलेले आहे. ही मुलगी मुलाच्याच वेशात होती. माऊलीला पाहिलं, साष्टांग दंडवत घातला, दर्शन घेतली माऊलीच. माऊलींनी बघितलं, आशीर्वाद दिला, उठ
उठ मुला, तुझं कल्याण हो. ही मुलगी उठली आणि मोठमोठे हसायलाच लागली. माऊली म्हणता, का हसता? महाराजजी, आता तुम्ही म्हणालात की उठ मुला, तुझं कल्याण हो. मी कोणी मुलगा नाही आहे, मी मुलगी आहे, मी स्त्री आहे. माऊली म्हणतात, हा आमच्या मुखातून गेलेला शब्द आहे, तो खोटा ठरणार नाही. अरे बाबा, तू मुलगाच आहे. आणि बघितलं तर खरोखर त्या ठिकाणी मुलगी नसून मुलगा झाली. म्हणजे माझ्या माऊली ज्ञानोबरांनी स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. निमिष मात्रे देह पालटिला, निमिष मात्रे देह पालटिला, निमिष मात्रे देह पालटिला, निमिष मात्रे देह पालटिला. पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. देह पालटला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. तर माझ्या माऊली ज्ञानोबरांनी स्त्रीचा पुरुष केला, ही झाली संतांची कर्तुम शक्ती. विठ्ठल विठ्ठल. शक्ती एकूण किती शक्ती बघतोय आपण? जागे ना सगळे? झोपले नाही ना कोणी? आपल्या शेजारचं कोणी झोपले नाही तर हे बघत चला बरं का. कोणी झोपत असेल त्याला असं दणका द्यायचं, चिमटा काढायचा. कारण कीर्तनात झोपू नये. कीर्तनामध्ये जर झोपलं, कीर्तनात वायफट बडबड केली तर बेडूक होऊन येईल जन्म. आणि ह्या मर्यादा ही पाळणं गरजेचं. तर असं ही झाली कर्तुम शक्ती. आता किती शक्ती पाहतोय? 3 शक्ती. आता दुसरी शक्ती आहे अकर्तुम शक्ती. तर देवाची अकर्तुम शक्ती. रावणाने सीता मातेला पळवून नेले, सीता मयेचा अपहरण केले. माता लंकेत जायचंय, रावणाचा वध करायचा आणि सीतेची सोडवणूक करायची. मग प्रभूंनी काय केलं? कारण आता समुद्राच्या पलीकडे ती लंका आहे, तिकडे जावं लागते. मग प्रभूंनी काय केलं? समुद्राच्या पाण्यामध्ये सेतू बांधला. सेतू म्हणजे काय हो बाबा? पूल तयार केला. प्रभू रामचंद्राने समुद्राच्या पाण्यावरती दगड तारवले. ही झाली देवाची अकर्तुम शक्ती. विठ्ठल विठ्ठल. संतांची अकर्तुम शक्ती. रामेश्वर भट्ट मुंबाजी सारख्या माणसाने माझ्या जगद्गुरु तुकोबराने इतका त्रास दिला की गोड असा सुंदर असा अभंग माझ्या तुकोबरांनी जो गाथा लिहिलेला. इंद्राणीच्या डोहामध्ये कृष्ण मंदिराच्या जवळ श्री क्षेत्र देहू या ठिकाणी त्या डोहामध्ये तो गाथा बुडवण्यात आला. 1 नव्हे 2 नव्हे 13 दिवस अखंड इंद्राणीच्या काठावरती माझे तुकोबराय बसलेले आहे. देव आणि भक्त ही भावना माझ्या तुकोबरामध्ये शिल्लक आहे. अनेक नाव रूपाने तो विठ्ठल पंढरपुरात विटेवरती कटेवरती हात ठेवून विठ्ठल नावाने आजही माझ्यासाठी उभा आहे. तो माझा आहे, मी त्याचा आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा
विठ्ठल माझा माझा श्री विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माझा